एव्हरीवन, चला हेल्दी आपण आज कढीपत्त्याची पानं दिसत आहेत का? हां, ही कढीपत्त्याची पानं आणि शेवग्याच्या झाडाची पानांची चटणी करणार आहोत. ही पानं तोडून धुवून वाळवून घ्यायचे सावलीत. ओके, बघा शेवग्याच्या झाडाचं पान हे घेणार आहे आपण. फ्रेश पानं दिसत आहेत. ही शेवग्याची झाडाची पान आहे. या पानांची चटणी आणि कढीपत्त्याची चटणी. कढीपत्ता आणि शेवग्याची पानं. कढीपत्त्याची पानं इझिली काढू शकतो, पण शेवग्याची इझिली निघत नाहीत, त्यामुळे ती तशीच धुवून वाळवत घालावी लागतात. आणि ते सुकल्यावरती सगळे असे करून पानं निघतात. फक्त हे शिरा आपल्याला काढायचे आहेत. आपल्यावर पानं आहे बघा, अशी आपोआप निघतात. दिसली? फक्त देठ पकडून अशी ओढून घ्या. हे बघा, पानं निघतात. हे बघा, कढीपत्ता तरी धुवून वाळवला 5 मिनिटात, पण ही जी पानं आहेत ह्या पानांचे देठ काढून घेतलेत. ओके, चला आता ह्याला भाजून घेऊया. तर ते कढीपत्ता आणि शेवग्याचा पाला भाजण्याआधी मी हे लागणाऱ्या गोष्टी पण भाजून घेते. आधी शेंगदाणे. या चटणीत आपण शेंगदाणे पण टाकणार आहोत. शेंगदाणे थोडा खरपूसपणा ह्याच्यात. हे सगळं औषधी आणि चांगले गुणधर्म आहेत, म्हणून शेंगदाणे पण घेणार आहोत. त्याच्यानंतर हे जवस पण भाजणार आहोत. त्यानंतर हे तीळसुद्धा भाजणार आहे आपण. हे बघा, शेंगदाणे आता खरपूस भाजलेले. लोखंडाच्या कढईत पटकन भाजून निघतात. दिसले? आता हे एका डिशमध्ये काढून ठेवते. आता हे जवस भाजते आणि नंतर तीळ आणि नंतर हे थोडे फुटाणे. बघा, हे तडतडायला लागलं. म्हणजे आपल्या चटणीत सर्व मल्टीविटॅमिन्स. शेंगदाणे शेजारी आता काढून ठेवते. भाजले व्यवस्थित. तडतडायला लागलं म्हणजे भाजले. फुटाणे म्हणजेच हे असे डहाळे. या फुटाण्यांचेच हे डहाळे पण मिळतात. असे डहाळे घेतलेत. आता हे भाजूयात थोडे. हे डहाळे चटकन भाजतात, लगेच काढायचे. तर हा जो पाला आहे आता आपण भाजून घ्यायचा आहे. कढीपत्ता आणि शेवग्याच्या झाडाचा पाला. हे बघा, भाजतोय, लगेच वास येते. याच्यात थोडं तेल टाकायचं. चला, लगेच असं तडतडीत पण आवाज येतो. अजून भाजायचं म्हणून थोडं अजून तेल टाकले आणि अजून भाजूया. हा बघा, हे लोखंडाच्या कढईत लवकर भाजतं. पटापटा हलवून खरपूस असं झालं की काढायचं. कढीपत्ता आणि शेवग्याच्या झाडाचा पाला. हां, झाला आहे आता खरपूस. खूप जास्तही नाही करायचं,
करपवायचं नाही, सारखं सारखं हलवल्यावरती नाही करपत. आता काढून घेऊया एका डिशमध्ये. हे बघा, हे भाजून घेतलेलं आणि यासोबत हे भाजून घेतलेलं, हे सर्व मिक्स करायचं मिक्सरवर. बाळ झोपले त्याच्यामुळे मी हळू बोलते. हे बघा, आता सर्व भाजून झालेलं आहे. झालं ना. आता हे मिक्सरवर फिरवायचं. आता हे सर्व मिक्सरवर आधी काढूया मोठं. त्याच्यासोबत लसूण बारीक करायचा आणि नंतर हे बघा, शेंगदाणा वगैरे ते आधी बारीक करून घेतले. आता याच्यात लसूण टाकूया. लसूण टाकलं. तर हे सोबत बारीक करून घेऊया आणि नंतर सगळ्यात लास्टला तिखट वगैरे टाकूया. लसणामुळे टेस्ट छान येते. हे बघा, हे आता चिकट झालेलं असल्यामुळे हे सर्व मी कढईतच काढून ठेवते. आता याच्यातच कढीपत्ता ते बारीक करूया. हे बघा, ही ग्रीन एकदम पेस्ट बारीक होते, हीच त्याच्यात मिक्स करायची. सगळी पेस्ट अशीच करून घ्या. आता अजून दुसरं पण मिक्सरमध्ये करू. हे बघा, हे बघा कशी ग्रीन ग्रीन कलर दिसते चटणी. अशाच प्रकारे सर्व करून घ्यायचे बारीक. चटणीसाठी लागणारं नमक पण घेतलं आहे मी. हे याच्यात मिसळून घेते एकदाच. आणि चटणीला लालपणा पण थोडासा असावा म्हणून ही लाल मिर्च पावडर थोडीशी टाकते. आपल्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. आणि हे मिक्सरवर फिरून घ्यायचं. आत्ताच खमंग असा वास येतोय. ही झाली नॅचरल मल्टीविटॅमिन्स आणि टेस्टी तोंडी लावायची चटणी. ही एका डब्यात भरून ठेवा, फ्रीजमध्ये ठेवा. ही जवळपास 1-2 महिने 3 महिने आरामशीर जाईल. फ्रीजमध्ये ठेवली तर काहीच खराब होणार नाही. वर ठेवली तर लसूण असतं, ओलावा नाही. वर ठेवले ही तरी तुम्ही बिंदास राहू शकता 1 महिना वगैरे. 1 महिन्याची करून ठेवा चटणी. मी आता ही आमच्या सगळ्यांसाठी केलेली आहे, तर ही चटणी आमच्या घरात 1 महिन्यात फसतं. थँक्यू. कशी वाटली? मस्त रेसिपी असेल तर तुम्ही टेस्ट करा. मग तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. त्यांना तुम्ही तेलही टाकून खाल्लं तरी छान लागेल. लसूण, तिखट, मीठ एक्स्ट्रा पाहिजे तर टाका. थँक्यू. बाय बाय.